मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या जे काही पेसा 17 संवर्ग संदर्भात जे सध्या नियुक्ती आदेश संदर्भात सध्या जे काही प्रक्रिया आहे, तर ती प्रक्रियाला सध्या सुरुवात झाली आहे। आतापर्यंत बघा वेगवेगळ्या विभागांतर्गत सध्या नियुक्ती आदेश सध्या बघा देण्यात आले आहे आणि त्या नियुक्ती आदेशामध्ये वेगवेगळे म्हणजे या ठिकाणी शिक्षक भरती असेल किंवा मग वनरक्षक असेल, तलाठी असेल किंवा आरोग्य सेवक असेल, तर ह्यांच्या जे काही आदेश आहे, तर त्या आदेशामध्ये ज्या काही अटी शर्ती आहे, तर त्या अटी शर्ती बघा वेगवेगळ्या जिल्हा परिषदेमध्ये ज्या काही 1-2 अटी शर्ती आहे, तर त्या वेगळ्या आपल्याला पाहायला मिळत आहे। तर सध्या तरी जे काही पेसा 17 संवर्ग पदभरती संदर्भात मानधन जे असणार आहे, तर ते मानधन संदर्भात वेगवेगळे जे काही कमेंट येत होते की मानधन नेमकं किती मिळणार आहे, तर त्या संदर्भात बघा मानधनचा जो काही आपण मागे तुम्हाला व्हिडिओ देखील बनवला होता। एकंदरीत जे काही मानधन असेल, तर ती फर्स्ट पेमेंट जी बघा ह्या ठिकाणी आपल्याला असते, म्हणजे जी ऑर्डर देताना ऑर्डरमध्ये नमूद असते, त्याच्यामध्ये जे काही सेवक पद आहे, मग सेवकमध्ये शिक्षण सेवक असेल, ग्रामसेवक असेल, त्यानंतर बघा कृषी सेवक असेल, अशी जी पदं असतात, तर ती त्यांना जो काही प्रोबेशनरी पिरियड असतो जवळपास 3 वर्षाचा, तर तो 3 वर्ष पूर्ण केल्यानंतरच त्यांना पुढे जे काही नियमित जी वेतन श्रेणी असेल, तर ती लागू होत असते। मात्र इतर जे काही पदं असेल त्याच्यामध्ये तलाठी असेल, त्यानंतर वनरक्षक असेल, आरोग्य सेवक असेल, आरोग्य सेविका असेल किंवा मग अंगणवाडी पर्यवेक्षिका असेल, तर ह्यांना बघा डायरेक्ट जो काही पे स्केल असतो, तर तो पे स्केल सध्या बघा त्यांना मिळत असतो आणि त्यांना जो काही पहिल्या महिन्याला संपूर्ण जी काही पेमेंट असेल, तर ती पेमेंट ज्या पद्धतीने त्यांना मिळते, तर तीच पेमेंट तर त्यांना बघा जे काही कंत्राटी स्वरूपात त्या ठिकाणी एक प्रकारे बघा जे काही मानधन असेल, तर ते मानधन सध्या त्यांना दर महिन्याला मिळणार आहे। तर त्या संदर्भात नमूद देखील आहे। तर सध्या बघा जे काही शिक्षक भरती संदर्भात बऱ्याच उमेदवारांचे प्रश्न होते, ते सध्या बघा जे काही पेसा पद भरतीमध्ये देखील होते उमेदवार आणि त्यांची निवड पवित्र पोर्टलमार्फत इतर जिल्हा परिषदमध्ये देखील झालेली आहे। तर असे उमेदवारांनी पेसाची जी काही ऑर्डर असेल, तर ती बघा स्वीकार करावी का, तर त्या संदर्भात जे काही निर्णय असेल, कारण आपल्याला माहिती आहे की सध्या पेसा जे काही पदं आहे, तर ती एक प्रकारे मानधन स्वरूपात आहे आणि ह्या संदर्भात बघा पुढे जे काही भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारचं जे काही सिक्युरिटी संदर्भात किंवा ही पदं कायम होतील का, तर त्या संदर्भात देखील कुठेही आपल्याला उल्लेख नाही। तर तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला बघा पवित्र पोर्टलमार्फत नियुक्ती मिळाली आहे, ज्या जिल्हा परिषदमध्ये भले ती तुमच्या गावापासून तुमच्या जिल्ह्यापासून लांब असेल, तरी बघा तुमची ती कायमची त्या ठिकाणी ऑर्डर आहे, तर तुम्ही त्याच ठिकाणी बघा तुम्ही राहा आणि इकडं येण्यासंदर्भात जो काही निर्णय असेल, तर तो माझ्या तरी मते बघा तुम्ही घेऊ नका, जेणेकरून हे फक्त तुम्हाला मानधन स्वरूपात असणार आहे आणि ते जे आधीचं जे मिळालेलं आहे तुम्हाला ऑर्डर पवित्र पोर्टलमार्फत, तर ती तुमची कायम नेमणूक आहे, तर हे लक्षात घ्या। तर त्या संदर्भात बघा बरेच उमेदवारांचं कमेंट येत होती, तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात। राहिली गोष्ट ज्या उमेदवारांची बघा शिफारस पवित्र पोर्टलमार्फत झाली नाही, अशा उमेदवारांनी काय करायचं आहे की सध्या बघा आता पुढचं जर आपलं नियोजन बघता जे काही महत्त्वाचं आचारसंहिता असेल किंवा इलेक्शन असेल, तर आता त्या संदर्भात बघा ह्या ठिकाणी बेरोजगार राहण्यापेक्षा जे काही मिळालं आहे, तर ते सध्या घेण्याचं करा, कारण इथं जो काही रोजगार असेल, तर तो रोजगार सध्या बघा महत्त्वाचा असेल, तर हे एक लक्षात ठेवा, कारण ऑर्डर ह्या ठिकाणी मिळत आहे, तर भले मानधन तत्वावर असेल, पण जे आता आपल्या हातात बघा ह्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं जो उपाय असेल, तर तो उपाय सध्या इथं दिसत नाही। तर जे काही ऑर्डर आलेल्या असेल, तर त्या तुमच्या स्वीकारायचं किंवा नाही, तर ते तुमचं सर्वस्व बघा तुमचा अधिकार असणार आहे। मात्र आपण जे काही ऑर्डर देत आहे, शिक्षक भरती असेल किंवा इतर, तर त्याच्यामध्ये नेमके जे काही महत्त्वाचे 2 पॉईंट सध्या बघा त्याच्यामध्ये निदर्शनास आले, तर ते नेमके कोणते आहे, तर त्याच्या अटी शर्ती एकदा बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये कशा पद्धतीने त्या संदर्भात बघा पुढचं जे काही नियोजन असेल किंवा कामासंदर्भात तुम्हाला माहिती पडेल। तर आता हे जे काही पत्र आहे, तर ही ऑर्डर बघा कुठली आहे, तर जिल्हा परिषद नाशिक संदर्भात आहे शिक्षण विभागाची। तर ह्या शिक्षण विभागाची ऑर्डर इथं बघा काढलेली आहे 8 ऑक्टोबर 2024ला ही सध्या इथं निर्गमित करण्यात आले। इथं बघा मानधन तत्वावर शिक्षक नियुक्ती आदेश, तर ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, तर बघा इथं जे आहे, तर हे आपण बघूया। तर इथं बघा उपरोक्त जे काही क्रमांक 1 नुसार शिक्षक अभियोक्ता बुद्धिमत्ता चाचणी टेट 22च्या आवेदनपत्रामध्ये जे काही उमेदवारांनी नमूद केलेल्या माहितीच्या आधारे पेसा क्षेत्रातील उमेदवारांची यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि जो काही क्रमांक 2 नुसार पेशा क्षेत्रातील पदे 1 वर्षापासून रिक्त होती आणि ती पदे तातडीने भरण्यासंदर्भात बघा महत्त्वाचं विशेष बाब म्हणून मानधन तत्वावर नेमणूक करण्यात यावी अशा संदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या आणि त्या सूचनेनुसार इथं जे काही यादीतील बघा उमेदवारांना आहारता विचारात घेऊन गुणवत्तेनुसार गुणानुक्रमे
पात्र ठरलेले जे काही उमेदवार आहे तर त्यांना मानधन तत्वावर नियुक्ती देण्यात येत आहे. अशा पद्धतीने इथे जो काही नियुक्ती आदेश आहे तर तो नियुक्ती आदेश सध्या बघा इथं देण्यात आलेला आहे. तर ह्याच्यामध्ये गणित आणि विज्ञान संदर्भात बघा जवळपास 6वी ते 8वीसाठी 94 उमेदवारांचं ह्या लिस्टमध्ये नाव आहे ह्या आदेशमध्ये. तर ह्याच्यामधल्या ज्या अटी शर्ती आहे तर त्या अटी शर्ती आपल्यासाठी बघा महत्त्वाच्या असणार आहे. तर इथे जे काही आदेश देताना आदेशामध्ये संपूर्ण त्यांची उमेदवाराचं नाव असेल, त्यानंतर त्याचा जो काही टेट स्कोअर असेल तर तो टेट स्कोअर इथं बघा सांगण्यात आला आहे. आता इथला जो नाशिकचा हायेस्ट आहे 136 म्हणजे 136चं टेट मार्काचं आपल्याला म्हणता येईल हायेस्टचं. तर आणि इथं उमेदवाराचं नाव आहे, त्यानंतर माध्यम असेल, पात्रतेचा गट, दिलेली जी काही शाळा आहे आणि तालुका आहे. तर ह्या ठिकाणी त्यांना सध्या जे काही उपस्थिती असेल रुजू होण्यासंदर्भात तर त्या संदर्भात इथे 94 उमेदवारांना सध्या बघा कळवण्यात आलं आहे. तर ह्याच्यामधल्या ज्या अटी शर्ती असेल त्या देखील बघणे महत्त्वाचं आहे. तर त्या अटी शर्तीमधले जे प्रमुख जे मुद्दे आहे तर ते तुम्हाला इथं दाखवतो, जेणेकरून तुम्हाला ज्या काही ह्या ठिकाणी बघा लास्ट जो उमेदवार आहे तर तो उमेदवाराला किती मार्क आहे तर 94 मार्क आहे. तर हे लक्षात घ्या. आणि उमेदवार किती आहे तर उमेदवारांची जी काही संख्या आहे तर इथे सध्या बघा देण्यात आलेले 200 जवळपास 17 उमेदवार आहे. गुणानुक्रम देखील आहे. तर एवढे सध्या इथे आपल्याला म्हणता येईल अनुक्रमानिका. तर ह्याच्यामधले इथे जी काही नियुक्ती आहे तर ती नियुक्ती संदर्भात लक्षात घ्या अटी शर्ती. तर ह्याच्यामध्ये बघा आपल्याला माहिती आहे की मासिक मानधन असणार आहे आणि किती असणार आहे तर 16,000 रुपये. तर 16,000 रुपये फक्त या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. आणि ह्याच्यामध्ये सदर जे मानधन आहे तर हे एकंदरीत मासिक एकत्रित मानधन असणार आहे. ह्याच्यामध्ये जे आपल्याला माननीय सर्वोच्च न्यायालयाने दाखल याचिका आहे या ठिकाणी जी पेसा याचिका आहे तर त्या याचिकेच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून सध्या ही नियुक्ती देण्यात आलेली आहे. ही गोष्ट इथं क्लिअर करून घ्या. त्यानंतर अटी शर्तीमध्ये जे काही प्रमुख जे गोष्टी आहेत तर त्या आपल्याला या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. तर आता बघा पहिली गोष्ट काय होती, मानधन तत्वावर शिक्षकांना नियुक्त दिलेल्या शाळेवर 1 महिन्याच्या आत बघा आपल्याला तात्काळ तिथे हजर व्हायचं आहे. म्हणजे तुम्हाला 30 दिवसाचा कालावधी देण्यात आला आहे. ऑर्डर इथं मिळाली 8 तारखेला. तर 1 महिन्याच्या आत तुम्हाला त्या ठिकाणी बघा विहित मुदतीत हजर व्हायचं आहे. आणि मुदतीत हजर न झाल्यास मानधन तत्वावर नियुक्ती संपुष्टात येईल. 1 महिन्यात जर हजर नाही झाले तर तो दिलेली ऑर्डरमधलं नाव तुमचं त्या ठिकाणी संपुष्टात येणार आहे. बरोबर. त्यानंतर तुम्हाला जे काही इतर शिक्षकांप्रमाणे बघा जे नैमित्तिक रजा असतात तर त्या मंजूर ह्या ठिकाणी करिता दीर्घ कालावधी रजा अनुज्ञेय असणार नाही. म्हणजे ज्या नैमित्तिक रजा आहे तर ते मंजूर होणार, मात्र जे दीर्घ कालावधी संदर्भात रजा असेल तर त्या तुम्हाला मिळणार नाही. तसंच बघा शिक्षकास या ठिकाणी बघा पुढं काय आहे तर मानधन तत्वावर शिक्षकास सदर नियुक्ती शासनाने व जिल्हा परिषदेने वेळोवेळी निर्गमित केलेल्या अटी शर्ती मान्य असतील. म्हणजे जे काही ह्या ऑर्डर संदर्भात कोणत्याही अटी शर्ती त्यांनी निर्गमित केल्या तर ते तुम्हाला मान्य असणार आहे. पुढे बघा 4 नंबरचं, तर नेमून दिलेले जे काही वर्ग आहेत आणि अन्य अनुषंगिक शैक्षणिक कामकाज मुख्याध्यापकांच्या निर्देशानुसार तुम्हाला करणं बंधनकारक राहील. ही एक अट शर्त आहे. त्यानंतर बघा वेगवेगळ्या ज्या काही नेमून दिलेल्या वर्गातील शाळेतील शिक्षकांच्या सुरक्षिततेबाबत विशेष दक्षता घ्यावी लागेल. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या जे काही वाढीसाठी विशेष जी काही तयारी असेल योगदान तर ते द्यावं लागेल. त्यानंतर जे काही आचरणाबाबत नियमित शिक्षकांना लागू असलेले सर्व नियम तुम्हाला पाळणे बंधनकारक राहणार आहे. तर हे झाले जनरल ज्या गोष्टी. आता समजा तुमची त्या ठिकाणी ऑर्डरमध्ये नाव आलं आहे तर तुम्हाला पुढील जे काही डॉक्युमेंट आहे तर ते डॉक्युमेंट बघा 2 प्रकारचे डॉक्युमेंट सध्या सादर करायला पडतात. त्याच्यामध्ये मानधन तत्वावर नियुक्त शिक्षकांनी हजर झाल्यापासून 15 दिवसाच्या आत पोलीस जे काही विभागाकडून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सादर करणं तुम्हाला बंधनकारक असणार आहे. तुमची त्या ठिकाणी बघा हजर झाले तुम्ही समजा 10 तारखेला हजर झाले तर पुढील 15 दिवसामध्ये तुम्हाला चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र असेल जे काही व्हेरिफिकेशन रिपोर्ट तर तो तुम्हाला सादर करायला पडेल. आणि सदर बघा रिपोर्ट जो आहे सादर न करणाऱ्या उमेदवारांची सेवा तात्काळ समाप्त करण्याची कार्यवाही देखील केली जाईल अशा संदर्भात ह्या आदेशमध्ये नमूद आहे. आणि सर्वात महत्त्वाचा हा 9 नंबरचा जो मुद्दा आहे तर तो ह्या ठिकाणी बघा लक्षात घ्या, कारण हा मुद्दा सध्या ह्या ऑर्डरमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये काय सदर मानधन तत्वावर नियुक्ती ही 11 महिने किंवा शासनाने पुढील आदेश यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत असेल. म्हणजे जी काही नियुक्ती आहे तर तुमची 11 महिन्यासाठी सध्या बघा असणार आहे. आणि ह्याच्यामध्ये शासनाने जे काही पुढील जर आदेश दिले तर ह्यापैकी बघा जे अगोदर घडेल म्हणजे 11 महिने जर अगोदर घडले तर ठीक. आणि 11 महिन्याचा अगोदर जर इथं समजा शासनाने एखादा आदेश जर काढला किंवा पेसा पद भरती संदर्भात जर सुनावणी झाली जे काही आरक्षण
राहतं किंवा नाही राहत, तर त्या संदर्भात देखील तुम्हाला जो आधी घडेल तर त्या संदर्भात तुमची नियुक्ती संदर्भात बघा या ठिकाणी कार्यवाही म्हणजे तात्काळ जी काय असेल पुढे कंटिन्यू करायचं का इथं त्यांना स्टॉप करायचं, तर त्या संदर्भात हा महत्त्वाचा मुद्दा होता. तर इथं एक लक्षात घ्या की सध्या जी काही नियुक्ती आदेश आहे तर तो तुम्हाला 11 महिन्यासाठी असणार आहे आणि पुढे संपूर्ण जे काही आदेश असेल तर ते शासनाच्या पुढील जे काही आदेश सूचना येईल तोपर्यंत सध्या बघा असणार आहे. तर इथं हे महत्त्वाचं होतं. त्यानंतर बघा प्रतिबंधित उमेदवारांना माननीय उच्च न्यायालयाच्या दाखल केलेल्या याचिकाच्या निर्णयाच्या अधीन राहून सध्या नियुक्ती देण्यात येत आहे. म्हणजे जे TET फ्रॉडमध्ये लिस्टमध्ये जे उमेदवार होते तर अशा उमेदवारांना देखील इथं नियुक्ती मिळालेली आहे. मात्र त्यांची जी काही दाखल याचिका आहे त्याच्या निर्णयाच्या अधीन राहून सध्या बघा त्यांना देखील नियुक्ती इथं मिळणार आहे. तर इथं ज्या काही 2 गोष्टी होत्या तर ते इथं बघा क्लिअर झाल्या. एक म्हणजे TET फ्रॉडमधील उमेदवारांना देखील नियुक्ती मिळाली आहे आणि दुसरी म्हणजे मानधन तत्वावर शिक्षक नियुक्ती ही 11 महिने किंवा शासनाने पुढील आदेश यापैकी जे अगोदर घडेल तो असेल अशा पद्धतीने इथं 9 नंबरचं महत्त्वाचं हे सूचना इथं अटी शर्तीमध्ये दिल्या आहे. तर हा आदेश बघा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक संदर्भात आहे आणि संबंधित जे काही उमेदवार आहे तर त्या उमेदवारांना हे संपूर्ण बघा लागू असणार आहे. उमेदवारांची यादी आहे, ही संपूर्ण यादी आदेश आपल्या टेलिग्राम चॅनलवर पोस्ट केलेला आहे, तेथे जाऊन तुम्ही एकदा बघून घ्या जेणेकरून जे काही पुढील नियुक्ती संदर्भात ज्या अडचणी किंवा तुम्हाला बघा कोणत्याही प्रकारचा डाऊट असायला नाही पाहिजे ह्याकरता महत्त्वाचं इन्फॉर्मेशन व्हिडिओ होता. चारित्र्य पडताळणी देखील तुम्ही लवकरात लवकर काढून घ्या जेणेकरून ती सादर करायला पडेल तुम्हाला आणि हा 11 महिन्याचा कालावधी आहे. तर अशा प्रत्येक जे काही ऑर्डर असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर सध्या तरी हेच एक महत्त्वाचं होतं. तर आपल्याला माहिती आहे की जी काही भविष्यात जी ऑर्डर सध्या ही आता मिळाली आहे तर भविष्यात नेमकं कायम होणार किंवा कसं तर त्या संदर्भात कुठंही उल्लेख नाही. फक्त 11 महिन्यासाठी इथं नोंद करण्यात आली आहे. जर 11 महिन्यामध्ये निर्णय झाला तर ठीक, नाही तर मग पुढे नेमकं काय होईल त्या संदर्भात ह्या पद्धतीने कोणीही इथं तुम्हाला सांगू नाही शकत कारण कुठेच सध्या उल्लेख नाही. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर भेटू आपण एखाद्या परत महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.